गौरव होतो. चला प्रेज द लॉर्ड. उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 1 ते 7 वचन मी वाचतो. लक्ष द्या. आदामाने आपली स्त्री हवाईला जाणिले, ती गर्भवती होऊन तिने कायीला जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हबेल यास जन्म दिला. हबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास ताब्यात ठेव. प्रेज द लॉर्ड. जगाचे पहिले स्त्री पुरुष आदाम आणि हवा. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या प्रतिरूपामध्ये आदाम आणि हवेला निर्माण केलं आणि देवाच्या दयेने यांना लेकरं झाले. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक म्हणतात की त्या ठिकाणी लेकरं काय देवाचा आशीर्वाद असतो का? देवाच्या दयेने होता. आणि बायबल मध्ये लिखित रिटर्न मध्ये दिलेला आहे, पहा, संतती हे देवाने दिलेलं धन आहे, पोटचं फळ त्याची देणगी आहे. हालेलुया. आम्ही ते लोक आहे जे विश्वास करतो की आमच्या जीवनामध्ये जेही आम्हाला काही मिळालेलं आहे ते सर्व देवदयेने मिळालेलं आहे. आमच्या स्वतःच्या ताकदीने आम्ही असं काही मिळवलेलं आहे जगामध्ये काही नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, हे लेकरं झाल्यानंतर हे लेकरं मोठे झाले. एकाचं नाव होतं हबेल आणि दुसऱ्याचं नाव काईन. काईन मोठा होता आणि तो शेतकरी होता. दुसरा जो होता तो हबेल, जो धाकटा होता तो मेंढपाळ झाला. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की या दोघांनीही देवांना त्या ठिकाणी अर्पण घेऊन आला. आणि अर्पण त्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर या ठिकाणी बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की काईनाचं जे अर्पण आहे ते देवाने स्वीकारलं नाही, पण हबेलाचं जे अर्पण आहे ते देवाने स्वीकारलं. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, विद्वान म्हणता की जेव्हा जुन्या करारामध्ये आम्ही वाचतो, पहिले सुरुवातीचे 5 पुस्तकं जे आहे ते मोशेच्या द्वारे लिहिल्या गेलेले आहे. जेव्हा मोशेच्या द्वारे त्या ठिकाणी हे लिहिल्या गेलं तर यामध्ये आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की जेव्हा मनुष्यामध्ये पाप आलं, जेव्हा त्या ठिकाणी सर्पाने एदेन बागेमध्ये हवेला भुरळ पाडली आणि भुरळ पाडल्यानंतर पाप त्यांच्यामध्ये आलं, तर बायबल आम्हाला सांगतं रक्त सिंचनाशिवाय पापांची क्षमा होत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि ते रक्त त्या ठिकाणी देवाला सांडावं लागलं. बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं मनुष्याच्या पापाच्या क्षमेसाठी जनावराचं रक्त त्या ठिकाणी गरजेचं होतं. जर तुम्ही गुड फ्रायडेचा उपदेश ऐकला असेल, मला ठाऊक नाही, मी त्या ठिकाणी सुवार्थ काय आहे हे सुरुवातीच्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे की मनुष्याच्या पापासाठी एका निष्पाप जनावराचं बलिदान केलं जायचं. त्याच्या रक्ताकडे पाहून मनुष्याला आपल्या अपराधाची जाणीव व्हायची की जिथे माझं रक्त सांडलं पाहिजे होतं तिथे या निष्पाप जनावराचं रक्त सांडलं गेलं. आणि त्याच्या मनामध्ये तो पस्तावा राहायचा आणि तो देवाला क्षमा मागायचा. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, आदाम आणि हवेने पाप केल्यावर त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी त्यांचे डोळे उघडले. त्यांच्या मनामध्ये त्यांना जाणीव झाली की आम्ही पाप केलेलं आहे. आणि पाप केल्यानंतर त्यांना जाणीव झाली की ते नग्न आहे. ती नग्नता झाकण्यासाठी त्यांनी काय केलं? अंजिराची पाने जी आहे ती स्वतःला त्या ठिकाणी लपेटली. परंतु त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, सायंकाळच्या समय प्रभू तेथे आला. आणि प्रभूने आल्यानंतर त्या ठिकाणी ती सगळी गोष्ट तुम्ही बायबलमध्ये वाचू शकता. आणि बायबल सांगतं देवाने त्यांना चर्म वस्त्र दिली, म्हणजे चामडीची वस्त्र दिली. प्रेज द लॉर्ड. आता जी चामडीची वस्त्र आहे ती आली कुठून? प्रश्न पडणार ना. म्हणजे त्यांची नग्नता झाकण्याकरिता परमेश्वराने त्या ठिकाणी पहिला बली दिला. परंतु बायबल सांगतं येशू ख्रिस्ताविषयी असं लिहिलेलं आहे, हा तो कोकरा आहे जो युगाच्या स्थापनेपूर्वी तुमच्या आणि माझ्या प्रदान करता त्या ठिकाणी मारला गेला. प्रेज द लॉर्ड. एदेन बागेमध्ये परमेश्वराने त्यांच्या अपराधांसाठी रक्त सांडलं.
ते रक्त सांडल्यानंतर त्यांची नग्नता त्या ठिकाणी झाकण्यात आली. बायबल आज ते आम्हाला त्या ठिकाणी सांगतं. उत्पत्तीच्या आधी जर आम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे की परमेश्वराने सर्व काही चांगलं त्या ठिकाणी बनवल्यानंतर पाप मनुष्यामध्ये आलं. पापांची क्षमा होण्याकरता देवाने त्या ठिकाणी त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडलं. आणि बायबल सांगतं यांची नग्नता झाकण्याकरिता जेव्हा परमेश्वराने त्या एदेन बागेमध्ये बलिदान केला, आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो त्या चर्मवस्त्राद्वारे त्यांची नग्नता झाकण्यात आली. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी बलिदान का केलं? आमच्या जीवनामधले आमचे अपराध झाकण्याकरिता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथे एक जनावर त्या ठिकाणी मारलं आणि त्या कातडीच्या वस्त्रांनी आदाम आणि त्या हवेला त्याने ते घातले. आणि बायबलचे विद्वान या ठिकाणी असं म्हणतात की काईन जो आहे तो शेतकरी होता, आणि तो शेतकरी जेव्हा असताना त्याने काय केलं माहितीये का? आपल्या शेतातलं त्या ठिकाणी काय केलं, उपज आहे, तो शेतातला उपज जो आहे त्याने तो गोळा केला. आणि गोळा केल्यानंतर तो काय त्या ठिकाणी देवाकडे घेऊन आला. काय म्हणून घेऊन आला माहितीये का? अर्पण म्हणून घेऊन आला. हे देवा, माझ्या शेतातलं उत्पन्न आहे, हे मी तुला अर्पण करतो, याचा स्वीकार कर, असं म्हणून तो देवाच्या उपस्थितीमध्ये देवाकडे आला. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं की ज्याप्रमाणे तो त्या ठिकाणी आपल्या शेतातलं उत्पन्न अर्पण घेऊन आला, त्याचप्रमाणे त्याचा छोटा भाऊ हवेल हा देखील आपल्या शेरडा मेंढरातला त्या ठिकाणी पुष्टवस्त्रांपैकी उत्तमातलं उत्तम त्या ठिकाणी बलिदान घेऊन देवाकडे आला. आणि तो त्या ठिकाणी देवाकडे आला तर देवाचं पवित्र वचन सांगतं की कायनाचं अर्पण जे आहे ते देवाने अस्वीकार केलं. त्याला त्या ठिकाणी त्याने नाकारलं की मला तुझं अर्पण नको आहे. परंतु हवेलाचं अर्पण देवाने स्वीकारलं. का स्वीकारलं गेलं याचा आम्हाला त्या ठिकाणी रिझन समजणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही हा अध्याय वाचतो आमच्यामध्ये फक्त एक स्वभाव आम्हाला दिसतो की कायनाचा त्या ठिकाणी द्वेष होता, कायनाच्या मनामध्ये राग आला, कायनाचं मन चांगलं नव्हतं आणि त्या मनामुळे त्याने हवेलाचा खून केला. आणि खून केल्यानंतर आम्ही तिथे उपदेश करतो राग यायला नाही पाहिजे. पण या ठिकाणी वेगळी गोष्ट आहे ना. बायबल सांगतो देवाचा आत्मा जो आहे तो प्रत्येकाला चांगल्या गोष्टींची त्या ठिकाणी उकल करून देणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. देवाने हवेलाचं अर्पण स्वीकारलं, कायनाचं नाही स्वीकारलं. हे खरं आहे. का बरं त्याचं अर्पण स्वीकारलं नाही? का बरं त्या गोष्टींमध्ये असं काय होतं? आजही आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. त्या पाठीमागं मोठं कारण जे आहे पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो याच्याशी तुम्ही आणि मी सुद्धा जुडलेले बरं का. प्रेज द लॉर्ड. आजही मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो, हा जो वचन आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तेवढंच लागू होतं जेवढं कायनाच्या आणि हवेलाच्या जीवनामध्ये ते लागू झालं होतं तेव्हा. आज आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. हे वचन समजण्याची सद्बुद्धी परमेश्वर आम्हाला देव. कारण की मी तुम्हाला सांगतो या दिवसांमध्ये, या आत्मिक दिवसांपैकी, या आत्मिक दिवसांमध्ये चालण्यामध्ये जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये चालतो, मी देवाचा दास या नात्याने या वेदीवर उभा राहून त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो शारोन परिवार मृत परिवार झालेला आहे. का माहिती? कारण की त्यांच्या प्रार्थना ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहे. त्यांचं देवाला समर्पण करणं त्या ठिकाणी बंद झालेलं आहे. ते त्या ठिकाणी आपल्याकडे असणाऱ्या नसणाऱ्या साऱ्या गोष्टी घेऊन देवाच्या मंदिरात येतात, पण ते आजही देवापासून दूर आहे. ही गंभीर बाब आहे. आजचा जो विषय आहे तो अतिशय गंभीर आहे. हे माझ्या सहित तुमच्या सहित सर्वांना लागू आहे बरं का. हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाचा दास या नात्याने या ठिकाणी आम्हाला समजणं गरजेचं आहे. आज आपल्याला शिकायचं आहे की आमचं जे अर्पण आहे देवाच्या घरामध्ये कशा प्रकारे स्वीकारलं जाईल. ज्या भेटी आम्ही देवाच्या मंदिरामध्ये घेऊन येतो त्या कशा प्रकारे देव स्वीकारील. आणि मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आम्हाला समजणं गरजेचं आहे. मी दाव्याने म्हणेल खूप सारे लोक मोठ्या मोठ्या भेटी घेऊन देवाच्या मंदिरामध्ये येतात. त्यांच्याकडे असणार नसणारं सर्वस्व घेऊन ते देवाच्या मंदिरामध्ये येतात. ते म्हणतात हे देवा आम्ही सर्व काही तुझ्यासाठी आणलेलं आहे. परंतु देवाचं पवित्र वचन मराठीमध्ये लिहिल्याप्रमाणे या प्रकारे सांगतं तुमच्या अर्पणांकडे मी ढुंकूनही पाहत नाही, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. लिहिलेला आहे, रिटर्न मध्ये दिलेला आहे. परमेश्वर म्हणतो तुमच्या अर्पणांकडे मी ढुंकूनही पाहत नाही. यशायामध्ये तो म्हणतो तुमचे जे काही आहे पुष्टवस्त्राची वप्पा, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमचे जनावर, तुमचे अर्पण, त्यांचे बली, होम बली, या गोष्टींनी माझा संतोष होईल काय? मला कंटाळा आलेला आहे त्याचा. देवाला काही नाही पाहिजे. कंटाळलेला आहे परमेश्वर.
मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज आमच्या जीवनामध्ये हे जाणणं आम्हाला गरजेचं आहे. येथे कायनाचं अर्पण देवाने स्वीकारलं नाही. आज पण खूप सारे लोक ख्रिस्त येशूमध्ये त्या ठिकाणी असूनही आपले अर्पण देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन येतात, परंतु त्या परमेश्वर त्या अर्पणांकडे ढुंकूनही पाहत नाही. हालेलुया. मलाखीमध्ये लिहिल्याप्रमाणे परमेश्वर काय म्हणतो, तुमच्या अर्पणांकडे मला त्या ठिकाणी पाहण्यासाठी वेळ नाही, मी ढुंकूनही त्याकडे पाहत नाही. कंटाळा आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग शिकायचं आहे काय आहे त्या गोष्टी, कशा प्रकारे देवाच्या मंदिरामध्ये आमची अर्पण जे आहे ते स्वीकारली जातील. जर तुम्ही पाहिलं, मी पुन्हा तुमच्यासाठी वाचतो, नीट लक्ष द्या. या ठिकाणी लिहिलेलं आहे, आदमाने आपली स्त्री हवाईला जाणिले, ती गर्भवती होऊन तिने कायना जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुत्र संतान लाभलेले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हबेल या जन्म दिला. हबेल मेंढपाळ झाला आणि काही शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हबेलाने आपल्या गर्भातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण यांचा आदर केला. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण याचा त्या ठिकाणी काय केला, स्वीकार केला. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण याचा काय केला, आदर केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं का? समजलं? नाही समजत आहे? प्रेज द लॉर्ड. अर्पण ये इकडं, अर्पण शिकवतो इकडे 2 मिनिटं येवर. प्रॅक्टिकल नॉलेज इज द बेस्ट नॉलेज, है ना? काय हातात काय ना अर्पण घेऊन आला, है ना? प्रभूने स्वीकारलं नाही, हाबेल आला. बायबल मध्ये रिटर्न मध्ये दिलेला आहे. काय दिलेला आहे? परमेश्वराने हाबेल आणि त्याचा अर्पण काय केला याचा? परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण याचा आदर केला. आता मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, देवाने हाबेलाची भेट आधी नाही स्वीकारली. काय? देवाने हाबेलाची भेट जी आहे, जे अर्पण आहे ते आधी स्वीकारलं का? नाही स्वीकारलं. पहिले परमेश्वराने कोणाला स्वीकारलं? हाबेलाला स्वीकारलं. प्रेज द लॉर्ड. आज हा भेद तुम्हाला शिकायचा आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, समस्या हीच आहे की आम्ही अर्पण घेऊन आलोय देवाकडे. देवाला म्हणतो, देवा आमचे लेकरं तुझे, देवा आमचं सर्वस्व तुझं. पण परमेश्वर म्हणतो की मला तुझ्या अर्पण नको आहे, मला तू पाहिजे आहे. तुझ्या अर्पणाचं मी करू काय, जेव्हा तूच माझा नाही तर त्या अर्पणाचं मला करायचं काय? हालेलुया. आज आम्हाला पवित्र शास्त्र हे शिकवत आहे की परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये आमच्या विषयी इंटरेस्ट आहे, आमच्या अर्पणांविषयी, आमच्या भेटींमध्ये देवाला रस नाहीये. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, प्रभू म्हणतो, मी करू काय त्या अर्पणाचं, जेव्हा तू स्वतःच माझा नाहीये? मी करू काय? मी ठेवून काय करू त्या गोष्टींना? मी तुम्हाला सांगतो, कायनाची भेट जी आहे, कायनाचं अर्पण जे आहे ते त्या ठिकाणी प्रभूने स्वीकारलं नाही. का बरं कायनाचं अर्पण प्रभूने स्वीकारलं नाही? का बरं त्या ठिकाणी पवित्र शास्त्र बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं कायनाचं अर्पण जे आहे ते परमेश्वराने त्या ठिकाणी स्वीकारलं नाही? प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा ही होती, त्याला पहिले कायनाचा स्वीकार करायचा होता. पण काईन स्वतःला देवाला समर्पित करायला तयार नव्हता. तो फक्त भेट घेऊन देवाच्या उपस्थितीमध्ये आला होता. कायनाचं मन देवापासून दूर होतं. मी तुम्हाला सांगतो, मुळात काईन देवाला पसंतच नव्हता, कारण की कायनाच्या जीवनामध्ये कायनाचं मन जे आहे ते देवापासून दूर होतं. तो फक्त अर्पण त्या ठिकाणी घेऊन आला.
आजही चर्च मध्ये येतात. मला त्या लोकांचा फार राग येतो. मला माफ करा, प्रभूचं वचन सांगतं रागवर तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. राग या गोष्टींचा येतो, वाईट या गोष्टींचं वाटतं. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर चमत्कार करतो. ते म्हणतात मुदतीचा परमेश्वर हा आहे. ते म्हणतात की त्या ठिकाणी खेट्या घालणारा परमेश्वर आहे. इतक्या खेट्या घातल्या आणि ते तिकडे नवस करतात. नवस या प्रकारे करतात, जर देवाने हे कार्य केलं तर 5 किलो पेढे देईन, 10 किलो अंक देईन, हे देईन ते देईन, आणि घेऊन येतात देवाच्या मंदिरात ठेवता, निघून जातात. परमेश्वर म्हणतो तुझ्या अर्पणांचा मला त्या ठिकाणी काय आहे, ती कार आहे. तुझ्या अर्पण जर तूच माझा नाहीये तर त्याचं करू काय मी. हालेलुया. मला वाटतं देवाने चमत्कार केला, उपकार स्तुती, घे देवा, घे, लोकांना खाऊ घालतो, अमक करतो, डमक करतो, आणू देतो. अरे देवाचं वचन आम्हाला सांगतं जर तुम्हीच त्याचे नाहीये त्याचं करायचं तरी काय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की कायनाचं मन देवापासून दूर होतं. कायनाचं अर्पण देवाने स्वीकारलं नाही. का? कारण की कायनाचं मन देवापासून दूर होतं. रिटर्न मध्ये दिलेलं आहे प्रभूने त्या ठिकाणी. परमेश्वराने जेव्हा कायनाचा आदर त्या ठिकाणी अर्पणाचा आदर केला नाही तेव्हा तो संतापला. आणि बायबल काय सांगतं माहितीये, प्रभू त्याला म्हणतो तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का. याचा अर्थ काहीन बरं करत नव्हता. हालेलुया. कायनाचं मन देवापासून दूर होतं. कायनाच्या मनामध्ये पाप होतं. काहीन वाईट मार्गाने चालणारा होता. म्हणून त्याने देवाला स्वतःला समर्पित करण्याच्या ऐवजी स्वतःला अर्पण करण्या अगोदर तो आपल्या शेतातलं उत्पन्न घेऊन देवाकडे आला. देवाचं वचन सांगतं देवाची इच्छा होती पहिले मी कायनाचा स्वीकार करील, नंतर त्याचा अर्पण स्वीकार करेल. पण कायनाचं मन देवापासून दूर होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काहीन बरं करत नव्हतात ना. जर कोणी बरं करत नाही तर तुम्हाला वाटतं का तो देवाला आवडेल म्हणून. याचा अर्थ काहीन देवाला आवडतच नव्हता. का? कारण की तो बरंच करत नव्हता. प्रेज द लॉर्ड. त्याचे काम देवाला आवडत नव्हते. प्रेज द लॉर्ड. काही स्वतःला समर्पित करायला तयार नव्हता, पण अर्पण करायला, भेट द्यायला तयार होता. आजही तुमच्या आणि माझ्यापैकी पुष्कळ लोकांची अवस्था अशी आहे, देवाच्या मंदिरामध्ये येतात, त्यांना वाटतं भेट घेऊन आलं तर देवबाप खुश होतो, देवबाप स्वीकार करतो. मी तुम्हाला सांगेन जर तुम्हीच त्याचे नाही तर त्या भेटींचं तो करीन तरी काय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. कायनाला त्या ठिकाणी कायन म्हणतो माझं अर्पण घे प्रभू. प्रभू म्हणतो जा जा तुझं काम कर, तुझं मनच चांगलं नाही, तू बरं करतच नाहीये. बायबल सांगतं पाप आमच्या जीवनामधून देवाची उपस्थिती दूर करतो. एक तर पाप तुम्हाला बायबल पासून दूर ठेवील, नाहीतर बायबल तुम्हाला पापापासून दूर ठेवील. हालेलुया. हालेलुया. मी एक रील टाकलं होतं, आय डोंट नो किती लोकांनी पाहिलं आणि किती लोकांनी एकमेकांना सांगितलं मला माहिती नाही, कारण की आम्ही स्वार्थी लोक आहे. ख्रिस्ती लेकरं यशस्वी न होण्याचं कारण माहित आहे, कारण की ते बायबल पेक्षा मोबाईलला उचलायला जास्त प्राधान्य देतात. त्यांचे आई वडील त्या ठिकाणी रात्र रात्र जागून जागून प्रार्थना करतात, रडून अश्रू ढाळून प्रार्थना करतात. त्यांचे लेकरं त्या ठिकाणी गोधड्यांमध्ये मोबाईल घेऊन बसलेले. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आई वडिलांचे अश्रू आहे म्हणून तुम्ही जिवंत, तुम्ही टिकूना. तुमच्या आई वडिलांचे अश्रू अजूनही परमेश्वराच्या हातामध्ये सुकलेले नाही म्हणून तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये टिकूना. ज्या दिवशी त्यांचे अश्रू त्या ठिकाणी बंद होतील, मी तुम्हाला सांगतो तुमचा बचाव त्या ठिकाणी कसा होईल याच्याविषयी सुद्धा मला त्या ठिकाणी गॅरंटी नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो आजही आम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे.
कायनाच्या अर्पणाचा देवाने आदर केला नाही, कायनाचं अर्पण देवाने त्या ठिकाणी नाकारलं. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की परमेश्वराची इच्छा आहे की परमेश्वराला आमच्या अर्पणांपेक्षा आमच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. जेव्हा आमच्या विषयी त्या ठिकाणी त्याने वचन लिहिलं की मला तू पाहिजे, जेव्हा आम्ही आमचं समर्पण स्वतःला करतो तेव्हा परमेश्वर आमच्या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी स्वीकार करतो. तीच गोष्ट हबेलाने केली. हबेल परमेश्वरासमोर आला आणि हबेल परमेश्वराला येऊन म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझा आहे, माझा स्वीकार कर. आणि प्रभू त्याला म्हणतो, असं म्हणतो, आता ठीक आहे, तू माझा आहे आणि तुझ्यानंतर ज्याही तुझ्या अर्पण आहे, ज्याही गोष्टी, तुझा परिवार, तुझं शेती, तुझं जे जनावर आहे, तुझ्या प्रत्येक गोष्टी, तुझ्या सर्वस्वाच्या गोष्टी, त्या सर्व आता माझ्या आहे. देवाने पहिले हबेलाचा स्वीकार केला, नंतर त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला. हालेलुया. समजतंय का? अहो समजतंय का? नाही समजत आहे? प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात, देवा घे ना, माझी गाडी घे, माझा बंगला घे, माझा विजा घे, माझे लेकरं घे, माझं सर्वस्व घे देवा, सर्वस्व घे. आणि त्या ठिकाणी प्रभू म्हणतो, याचं काय करू मी? मला तू पाहिजे आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. प्रभू म्हणतो की आता मला कंटाळा आलेला आहे तुमच्या या गोष्टींचा, तुमच्या भेटींचा, तुमच्या अर्पणांचा मला कंटाळा आलेला आहे. तो म्हणतो की तुम्ही त्या ठिकाणी ओठांनी माझा स्वीकार करता, परंतु तुमचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हे वाचणं गरजेचं आहे. परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करत आहे की काईन त्याचं अर्पण घेऊन देवाच्या उपस्थितीमध्ये आला, आणि जेव्हा तो आला तर काईनाचं मन जे आहे ते देवापासून दूर होतं, तो बरं करीत नव्हता. आणि देवाची इच्छा होती की त्याला काईन हवा होता. जर तो म्हटला असता, हे देवा पहिले माझा स्वीकार कर, तर देवाने त्याच्या अर्पणाचा सुद्धा स्वीकार केला असता. पण लिहिलेलं आहे, तू जर बरं केलं असतं तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो बरं करत नव्हता, याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये वाईटपणा होता. आणि ज्या गोष्टींमध्ये वाईटपणा आहे त्या गोष्टींमध्ये पाप आहे, आणि पाप देवाला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. पाप देवाला आवडत नाही, म्हणून कायनाचं अर्पण जे आहे ते देवाने स्वीकारलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हबेल आला, मला प्रभू मी तुझा आहे म्हणतो, असं कबूल आहे, तू जर माझा आहे तर तुझ्या साऱ्या भेटी मला कबूल आहे. हालेलुया. काही पण द्या देवा मला, देवा आनंदाने घे. बायबलमध्ये लिहिलेला प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित देवाच्या आत्म्याद्वारे लिहिला गेलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही मनुष्याची बुद्धी नाहीये, यामध्ये कोणत्याही मनुष्याचं त्या ठिकाणी ज्ञान नाहीये. यामध्ये प्रत्येक गोष्ट जी लिहिल्या गेलेली आहे त्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिल्या गेलेली आहे. आणि ज्या पवित्र शास्त्रामध्ये हे वचन त्या ठिकाणी लिहिल्या गेलेले आहे, तर बायबलमध्ये त्या ठिकाणी असं लिहिलं, जर रोमकरास पत्र 12 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. संत पौल म्हणतो, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत आणि पवित्र त्या ठिकाणी व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी, हीच तुमची आध्यात्मिक सेवा आहे. परमेश्वराला तुमच्या अर्पणांमध्ये, भेटींमध्ये इंटरेस्ट नाही आहे, परमेश्वराला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून प्रभू म्हणतो, हे वचन जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पूर्ण केलं, ही गोष्ट जर तुमच्या जीवनामध्ये, मी पुन्हा वाचतो की बंधुजनो, मी तुम्हाला देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे, काय विनवतो? तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. प्रभू म्हणतो, हे त्याला द्या, या स्वतःला त्याला द्या, तुमच्या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी प्रभू स्वीकारेल. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, मी म्हणेल आमच्या अर्पणांपेक्षा प्रभूला आमच्यामध्ये जास्त त्या ठिकाणी इंटरेस्ट आहे. एका ठिकाणी प्रभू म्हणतो, आकाशातील पक्षी माझे,
जंगलामधले सगळे जनावर माझे. तो म्हणतो सोनं माझं, रुपे माझे, सर्वस्व माझं आहे. तुम्ही मला काय देणार? स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, हे देवा, मी तुला काय देऊ? तुझ्याकडून घेतलं तेच तुला मी देत आहे. समजणं गरजेचं आहे. या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, प्रभू म्हणतो सगळं माझं आहे. या जगातलं सर्वस्व त्याचं आहे. तो म्हणतो तुम्ही मला काय देणार? एक गोष्ट आम्ही देऊ शकतो, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. हीच तुमची सेवा आहे. प्रभू म्हणतो तू पाहिजे. म्हणा देवाला मी पाहिजे, देवाला मी पाहिजे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, देवाला आमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. देवाने पहिले हबेलाचा स्वीकार केला आणि नंतर कसला स्वीकार केला? त्याच्या अर्पणांचा स्वीकार केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची महान योजना त्या ठिकाणी दिलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, जर आमच्या जीवनामध्ये आम्ही जर सर्वात पहिले स्वतःला देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही जर समर्पित करतो, आम्ही म्हणतो प्रभू माझा स्वीकार कर, तर आमच्या सगळ्या गोष्टी स्वीकारेल परमेश्वर. पण जर आम्ही स्वतःच त्याला आमचं जीवन द्यायला तयार नाहीये, तर परमेश्वर आमचं काहीच घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती आणून ठेवा त्याच्या उपस्थितीमध्ये, हे घ्या, बाळक साहेब याच्यावर प्रार्थना करा. बाळक प्रार्थना करतो, बाळकाची प्रार्थना मी तिथं जात नाही. का जात नाही त्याचं सांगतो मी कारण. भेट कोणाची आहे? तुमची. प्रार्थना कोण करतो? याचक करतो. ऐकायचं काम कोणाचं आहे? देवाचं आहे. प्रभू म्हणतो याचं मनच माझ्याजवळ नाहीये, हात जर माझा नाही, याच्या भेटीचा मी करू तरी काय? आणि त्या गोष्टींचा जर परमेश्वर स्वीकार करत नाही, तर लक्षात घ्या ते आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये लागू होत नाही. प्रेज द लॉर्ड. मला माफ करा बरं का, थोडं हार्ड आहे, थोडस टोचणार आहे, थोड्याशा मनामध्ये थोड्याशा जखमा आहे, होत राहिलेला आहे. पण किती दिवस मनधरणी करू बरं? किती दिवस म्हणू? नाही चालते, या घेऊन, या 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 घेऊन, काय नव्हतं. प्रभू काय म्हणतो? अरे तुझं मन नाही माझ्याकडे, काय करू त्या भेटीचं? हालेलुया. देवाला आमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. जेव्हा आम्ही स्वतः प्रभूला समर्पित होऊ, देवापास सगळ्या गोष्टी आमच्या घेऊन टाकेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो सगळं माझं आहे, सगळं. शलमोनाने मंदिर बांधलं, माहित आहे का तुम्हाला? शलमोनाने मंदिर बांधलं होतं. अरे बांधलं होतं की नाही? शलमोन कोण होता? कोणता राजा होता? इस्रायलाचा राजा. कोणाचा कोण होता? दाविदाचा पुत्र होता. कोणाद्वारे झाला होता? आई देवा. अरे आई अबिगैलचं पोरगं होतं ना ते. अबिगैल होती ना. अरे बरोबर ना. प्रेज द लॉर्ड. डर आदमी को होकार से नकार में बदल देता है. ही भीती मनातून काढा बर का. मी जर तुम्हाला जर असं वचन जर सांगितलं आणि तुम्ही म्हणाले हा हे बरोबर आहे, काय सांगतं बायबल मध्ये? मार्ग, सत्य व जीवन मी पण आहे, येशूने म्हटले. करेक्शन करण्याची हिम्मत ठेवा. मी तर तुम्हाला ओपन त्या ठिकाणी सांगतो, मी तुम्हाला परवानगी देतो, एक परिवार म्हणून एक परवानगी देतो. मला काही कमीपणा वाटत नाही. तुम्ही माझ्या चुका काढल्या, मला आनंद वाटेल. तुम्ही मला ताडना दिली, मला आनंद वाटेल. पण बायबल वाचत जावं. हालेलुया. शलमोनाने मंदिर बांधलं आणि बराच अवधी लागला बांधायला. किती वर्ष लागले सांगाल का कोणी? मला वाटलं 20च वर्ष लागले. किती वर्ष लागले?
पण बायबल मध्ये एका ठिकाणी लिहिलंय 20 वर्ष लागले म्हणून. वाचा. प्रेज द लॉर्ड. आता चला, हे बघा माझ्याकडे राहिले आता अर्धा तास राहिला बरं का, तर लवकर लवकर संपवण्याचं. शल्मोनाने मंदिर बांधलं, मोठा अवधी लागला बांधायला, आणि बायबल सांगतं जगातलं सर्वोत्तम सोनं शल्मोनाने देवाच्या मंदिरासाठी दिलं. काय दिलं? सर्वोत्तम, म्हणजे ज्याच्यावरती नाही, काहीच नाही जगामध्ये, काहीच नाही त्याच्यावरती. तुम्हाला माहित आहे भारतातून सोनं गेले बरं का, शल्मोना मंदिर बांधलं, माहिती आहे ना? माहिती आहे का तुम्हाला? चेन्नई, मद्रास माहिती आहे ना, तिथून सोनं त्या ठिकाणी गेलेलं आहे. भारताचं नाव त्या ठिकाणी शल्मोनाच्या काळामध्ये वेगळं होतं, परंतु मी तुम्हाला सांगतो, विद्वान असे म्हणतात की भारतातून सुद्धा सोनं त्या ठिकाणी पाठवलं गेलेलं आहे. सर्वोत्तम सोनं त्या ठिकाणी गेलं. आणि बायबल मध्ये भारताचं नाव 2 वेळा आलेलं आहे एस्तेरच्या पुस्तकामध्ये. प्रेज द लॉर्ड. तर कुठेतरी आम्ही जोडलेले आहे का नाही? आम्ही जोडलेले आहे ना? अरे आहे का? जे लोक म्हणतात ना येशू परदेशांचा देव आहे, त्यांना बायबल उघडून दाखवा, हे बाय भारताचं नाव आहे. कसं काय म्हणतो? दाखवा त्याला, एस्तेरच्या सुरुवातीला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अहो मी तुम्हाला काही चुकीचं सांगतोय का? नाही ना. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की शल्मोनाने जगातलं सर्वोत्तम सोनं देवाचं मंदिर बांधण्यासाठी वापरलं. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, दरवाजे भिंती त्यांनी काय केल्या? सोन्याने मढवून टाकल्या. एवढं त्याने सजवलं. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्याचा त्या ठिकाणी इतिहास जर वाचला तर करूब लावले. असंच त्या ठिकाणी त्याने जे लाकडं वापरले होते ना, जगातल्या सर्वोत्तम लाकडांपैकी लाकूड वापरले होते त्याने. त्याच्यावरती कोणतीच क्वालिटी नाही. सर्वोत्तम रूप, तांबे, तांब माहिती आहे ना? तांब सर्वोत्तम होतं, बेस्ट होतं, बेस्ट. त्याच्यावरती जगामध्ये काहीच नाहीये. हे सर्व जे आहे शल्मोनाने देवाच्या मंदिरासाठी. मी तुम्हाला सांगतो त्याने जे दगड त्या ठिकाणी, जे संगमरवरचे त्या ठिकाणी जे दगड होते ना, ते इतके बारकाईने त्याच्यावर त्या ठिकाणी त्याने काम करून सर्वोत्तम दगडांपैकी सर्वोत्तम जे आहे त्याने देवाच्या मंदिरामध्ये लावलं. हालेलुया. त्याच्यापेक्षा जास्त बेस्ट जे आहे, त्याच्यापेक्षा बेस्ट जे सर्वोत्तम जगामध्ये काहीच नाहीये. सर्वोत्तम दगड लावले. मी तुम्हाला सांगतो कमालीचं आर्किटेक्चर होतं, कमालीचा प्लॅन होता, कमालीची त्या ठिकाणी इंजिनिअरिंग होती, अभियांत्रिकी होती. सर्व गोष्टींमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं, इतकं चांगलं मंदिर त्याने बांधलं. आणि बांधल्यानंतर ते काय केलं त्याने? देवाला अर्पण केलं. प्रेज द लॉर्ड. मोठी जागा बनवली, तेथे गुडघे टेकले. गुडघे टेकल्यानंतर तो त्याने प्रार्थना केली, आणि प्रार्थना करून ते मंदिर देवासाठी त्याने अर्पण केलं. आणि देवाचा आत्म्याचं सामर्थ्य त्या मंदिरामध्ये उतरलं, आणि ते मंदिर देवाच्या तेजाने भरलं. कधी भरलं? जेव्हा याजक, आराधक यांनी एक मन होऊन त्या ठिकाणी आराधना केली. देवाचं सामर्थ्य मोठ्या तेजाने त्या मंदिरामध्ये उतरलं, आणि ते मंदिर देवाच्या सामर्थ्याने भरलं. प्रेज द लॉर्ड. 2 वेळा देवाने शल्मोनाला दर्शन दिलं. किती वेळा? 2 वेळा दर्शन दिल्यानंतर बायबल मध्ये लिहिलेलं आहे, शेवटची गोष्ट परमेश्वर जो आहे तो शल्मोनाला बोलला. आणि शल्मोनाला बोलल्यानंतर तो काय बोलला? किती लोकांना ऐकण्याची इच्छा आहे? किती लोकांना? थोडक्यात लोकांना ऐकायची. देवबाप शेवटी जेव्हा शल्मोनासोबत बोलला, काय बोलला? किती लोकांना ऐकण्याची इच्छा आहे? ऐकायचं आहे का? लक्ष द्या बरं का. हे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये लागू होते. ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला जाणणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जगातलं बेस्ट असं त्या ठिकाणी काहीच नव्हतं. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही पाहिलं तर सर्वोत्तम जे आहे शल्मोनाने त्या ठिकाणी दिलं. देवाच्या मंदिरासाठी त्याने उत्तमातलं उत्तम गोष्टी दिल्या. कधी मध्ये हुकून चुकून आमच्याकडे मागं पुढं होतं ना देवाला चांगल्या गोष्टी द्यायला? होतं का नाही? होतं का नाही? एका चर्च मध्ये मी पाळक साहेबांचा उपदेश ऐकत होता, आणि त्यांनी उपदेश करता करता म्हटले काय माहितीये का? जी नोट भारत सरकारने आपल्या छपाई खाण्यामध्ये, प्रिंटिंग प्रेस, नोट प्रेस मशीन असतं ना, तुमच्याकडे नोट आहे का? 10-20 आहे ना, या छापल्या जातात. तर त्यांनी असं म्हटलं की जी नोट भारत सरकारने छापलेली नाहीये ती तुम्ही
देवाच्या मंदिरामध्ये आपल्या त्याच्या दानपात्रामध्ये कृपया टाकू नका. तर लोक म्हणाले, काय कस काय असं तुम्ही म्हणता, अशी कोणती आम्ही काय नकली नोटा टाकतो का? ते म्हणाले, माफ करा, परंतु मी पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये 7 रुपयाची नोट पाहिली. एक नोट होती 5 रुपयाची, ती अर्धी, आणि दुसऱ्या बाजूनी जी नोट होती ती 2 रुपयाची अर्धी, आणि त्याने ती चिटकून कुठं टाकली? देवाच्या मंदिरामध्ये. देवाच्या घरामध्ये सगळं चालतं ना, चालतं का नाही? फाटक्या नोटा कुठं चालतात? एक तर पेट्रोल पंपावर, नाही तर दानपात्रामध्ये. Praise the Lord. Praise the Lord. शलमोनाने बांधलं, उत्तमातलं उत्तम गोष्ट त्या ठिकाणी बांधली. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या मंदिरामध्ये त्याने त्या ठिकाणी सर्वोत्तम त्या ठिकाणी दिलं. 2 वेळा दर्शन दिलं. शेवटची गोष्ट परमेश्वराने त्या ठिकाणी त्याला दिली. मी तुम्हाला सांगतो, त्याच्या जीवनामध्ये त्याने सर्वोत्तम दिल्यानंतर देवाचं तेज त्या मंदिरामध्ये उतरून आलं, आणि उतरून आल्यानंतर परमेश्वर शलमोनाला काय म्हणतो माहित आहे का? 2 राजे 9 अध्याय 3 वचनामध्ये लिहिलेलं आहे बरं का. आता लक्ष द्या, इकडे लिहून घ्या तुम्ही, मी सांगल तुम्हाला. 2 राजे 9 अध्याय 3 वचन. 9 अध्याय वाचा, तुम्हाला कळेल. इकडे लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या. हो, मी सांगतो ना. परमेश्वर शलमोनाला म्हणाला, तू मस्त समोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे. हे जे मंदिर तू बांधले आहेस, त्यास माझे नाव सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे. माझी दृष्टी व चित्त त्यावर सतत राहील. म्हणजे प्रभू काय म्हणतो, तुझे अर्पण म्हणून ते मंदिर मला अर्पण केलेलं आहे ना, ते माझं राहील. पण एक अट आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही केलेलं अर्पण जे आहे ना, चला म्हणा माझ्या पाठीमाग, प्रभू शलमोनाला म्हणाला, तुझे मंदिर मला अर्पण केलं, ते मी स्वीकारलं आहे, पण एक अट आहे. अट काय होती माहित आहे का? 6व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, पण तू व तुझ्या संततीने माझे अनुसरण करणे सोडिल्यास, मी लावून दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्यास, आणि मला सोडून अन्य देवाचे भजन पूजन केल्यास, जो देश मी इस्रायल लोकांस दिला आहे त्यातून त्यांचा उच्छेद करील, आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाकरिता पवित्र केले आहे ते माझ्या नजरे आड करीन. ती भयानक गोष्ट आहे. ज्या मंदिरामध्ये देवाचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य एवढ्या पराक्रमी सामर्थ्याने उतरलं, त्या मंदिराचा त्याग करण्यासाठी सुद्धा परमेश्वर मागे पुढे पाहत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तू व तुझी संतान माझे राहतील तर हे मंदिर पण माझं राहील. जर तुम्हीच माझे नाही तर या मंदिरामध्ये सुद्धा मला काही इंटरेस्ट नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू त्याला म्हणतो, तू व तुझ्या संतानाने जर माझ्या आज्ञांचं, माझ्या विधींचं जर पालन केलं तर मी तुम्हाला त्या ठिकाणी, मी तुमच्या मध्ये राहील, हे मंदिर माझं राहील. पण तुम्ही जर त्या ठिकाणी माझ्याचं त्या ठिकाणी पालन जर करणार नाही तर मी या गोष्टीशी मला काही घेणं नाही. परमेश्वराला त्या मंदिराचं सुद्धा काही घेणं नाही माझं. प्रेज द लॉर्ड. हे लिहिलंय बरं का, बायबल मध्ये लिहिलेलं आहे. आणि बायबल मध्ये वाचतो मी, नंतर शलमोनानंतर एक राजा आला, त्याने देवाच्या दृष्टीने प्रत्येक ती वाईट गोष्ट केली, ज्या गोष्टींचा परमेश्वराला तिटकारा होता, द्वेष होता, राग होता. आणि म्हणून काय झालं माहितीये का? परमेश्वराने त्यांचा त्याग केला. अन्य देशातले राजे महाराजे आले, त्यांनी पहिले येऊन काय केलं माहितीये का? मंदिर जाळून टाकलं. काय केलं? बेस्ट बनवलं होतं बरं का, बेस्ट होतं, सर्वोत्तम बनवलेलं होतं ते. सर्वोत्तम गोष्ट जेव्हा शलमोनाने अर्पण केली, पण देवाच्या विधीचं, आज्ञांचं पालन नाही केलं, देवाने काय केलं? त्याग केला. त्याग केल्यानंतर पहिली गोष्ट घडली
बिघडली, मंदिर जाळून टाकलं. जेवढं त्या ठिकाणी सोनं नाणं होतं सारं त्या लोकांनी लुटून नेलं. त्याच्यानंतर लुटल्यानंतर त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं समर्पित जे पात्र आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी चोरून नेले. प्रेज द लॉर्ड. देवाने बिलकुल पर्वा केली नाही. मंदिर जळत आहे, देवाला फरक नाही पडत आहे. हे लिहिलंय बायबल मध्ये. देवाने बिलकुल पर्वा नाही केली. मंदिर जळत आहे, जळू द्या, मला फरक पडत नाही. का? प्रभू म्हणतो मी काय करू त्या मंदिराचं, काय करू त्या सोन्या रुपयांचं, काय करू मी त्या सर्वस्वाचं, जेव्हा तुम्हीच त्या ठिकाणी, तू आणि तुझी संतान माझी नाहीये, मला काय करायचं? मला फरकच पडत नाही जर तुम्हीच माझे नाही तर. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला देवाची चेतावणी आहे, खुलेआम चेतावणी आहे. जर तुम्ही आणि मी जर देवाचा नाहीये तर देवाला आमच्या भेटींमध्ये अर्पणांमध्ये इंटरेस्ट नाहीये. मग काही लोक म्हणतील हा बरं झालं वाचलं, आता अर्पण विर्पण द्यायचं त्या ठिकाणी वाचलं, आता काही द्यायचं नाहीये, आता मस्त हे अजून पुढं आहे ना, उपदेश थोडी संपला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी बायबल जेव्हा वाचतो ना, मी फार बारकाईने त्या गोष्टी वाचतो. मी थोडंच पार्ट वाचतो पण मी लई लक्ष लावतो, फार मन घालतो त्याच्यावर. प्रभू म्हणतो तुम्ही माझे नाही, तुमच्या कोणत्याच गोष्टी माझ्या कामाच्या नाही. तुम्ही किती मोठं घर बांधा, मंदिर बांधा, मला फरक नाही पडत, मला परवा नाही त्याची. तुम्ही पाहिजे. समजतंय का? समजतंय? देवाला कोण पाहिजे? प्रेज द लॉर्ड. मी नम्रपणे त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल, पहिले करीन 3:16 मध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? सर्वांना माहित पाहिजे तुम्ही देवाचे मंदिर आहात. काय लिहिलेलं आहे? तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो. हालेलुया. कोण आहे आम्ही? आम्ही स्वतः कोण? देवाचं मंदिर. काय होतं इथं? स्वतः प्रभू राहतो. देवबाप कुठं राहतो? आम्ही गाणं गातो, देवबाप वरती राहतो, तो सर्वांना पाहतो, तुझे डोळे काय बघतात ते पहा. देवबाप कुठं राहतो? अंतःकरणामध्ये राहतो. हालेलुया. परमेश्वर कुठं राहतो? तुम्ही कोण आहात? म्हणा आम्ही देवाचे मंदिर आहोत. अरे म्हणा ना, मी देवाचं मंदिर आहे. जे लोक म्हणतील तेच देवाचं मंदिर, बाकीचं सारं सैतानाचं मंदिर. आता म्हणा ज्याला लागतो सैतान त्याने कॉल म्हणा मी देवाचं मंदिर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला हे सांगेल, पुष्कळ लोक येऊन मला म्हणतात पाळक साहेब तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली, असं डोक्यावर हात ठेवला. पाळक साहेब डोकंच बरं झालं. लोक मंडळी टाळ्या. ऐकले? पाळक साहेब काय सांगू तुम्हाला, असं टेन्शन आलं होतं, असं टेन्शन आलं होतं, जसं तुमच्याकडे आले तुम्ही प्रार्थना केली लगेच बरं झालं. अहो पाळक साहेब लंगडत आलो, तुम्ही प्रार्थना केली, पायामध्ये बळ आलं आणि लगेच पळायला लागलं. प्रेज द लॉर्ड. पाळक साहेब किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता, असं दुखायचं, तुम्ही प्रार्थना केली, लगेच सोनोग्राफी करायला गेलो आणि काय खडाच गायब. लगे मंडळी टाळ्या. प्रेज द लॉर्ड. सारं आयुष्य काय हेच चालणार का? संपूर्ण आयुष्य हेच चालणार का? पाळक साहेब दुखणं होतं, लगे तुम्ही प्रार्थना केली बरं झालं, तुम्ही असं झालं बरं झालं, इकडे गेलो त्रास झाला बरं झालं, प्रार्थना केली बरं झालं, प्रार्थना केली बरं झालं, सगळे. अरे सारं आयुष्य काय हेच चालणार का? प्रेज द लॉर्ड.
मी तुम्हाला सांगू का गडबड काय आहे? गडबड माहिती आहे तुम्हाला? गडबड माहिती आहे? गडबड. घोटाळा माहिती आहे का? घोटाळा. घोटाळा माहिती आहे ना? गोंधळ माहिती आहे का? गोंधळ, गडबड माहिती आहे काय आहे? स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे, 29:9 मध्ये लिहिलेलं आहे, त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा महिमा असा ध्वनी दुमदुमतो. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? मग त्याच्या मंदिरात सर्वत्र काय आहे? महिमा महिमा, ध्वनी दुमदुमतो. प्रेज द लॉर्ड. म्हणा त्याच्या मंदिरात सर्वत्र. जे बोलले नाही ते पण बोला आता. माफ करा, मी थोडासा खडूस टाईपचा आहे या बाबतीमध्ये. मला वाटतं की जेवढे आशीर्वाद बाकीच्यांना मिळतात ते तुम्हाला पण मिळावे, कारण की तुमचं नुकसान करण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे ना. सबका साथ सबका विकास स्लोगन दुसऱ्याचा आहे, पण आपण बी वापरू ना भारतीय म्हणून. प्रेज द लॉर्ड. एक नागरिक म्हणून मला अधिकार आहे तो. सबका साथ सबका विकास. मग सर्वजण म्हटले तर तुमच्या जीवनामध्ये लागू होणं पाहिजेत नाही? अहो हा का नाही? हा, मग म्हणा त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा महिमा असा ध्वनी दुमदुमतो. आमेन. त्याच्या मंदिरात आजार आहे का? त्याच्या मंदिरात दुःख आहे का? त्याच्या मंदिरात पीडा आहे का? त्याच्या मंदिरात बंधनं आहे का? त्याच्या मंदिरात मृत्यू आहे का? त्याच्या मंदिरात त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या विपत्ती, समस्या, क्लेश, अडखळणं आहे का? माझ्या बायबल मध्ये असं काहीच लिहिलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. मग गडबड काय आहे? हा देह त्याचा मंदिर नाही बनला, म्हणून एका पाठीमागे एक आजार येत राहिले. हा देह त्याचा मंदिर नाही बनलं म्हणून काय होत राहिलेला आहे? एका मागे एक आजार येत राहिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. एक आजार जातो, प्रार्थना करतो पाळक, बरं वाटतं, दुसरा येतो. दुसरा आल्यानंतर पाळक प्रार्थना करतो, तिसरा येतो. तिसरा गेला, चौथा येतो. चौथा गेला, पाचवा येतो. पाचवा, सहावा. एका मागे एक आजार नुसते येत राहतो. ते वाट पाहून राहतो, हा कधी जातो मग मी येईल, हा कधी जातो मी येईल, कधी जातो मी येईल, कधी जातो मी येईल. वा रे वा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी हे स्वतःच हे ना, हे हा मी ज्याच्यावर घमंड करतो ना आम्ही, हे त्याचं मंदिर बनेल ना, आजार कसा बी असू द्या टिकणार नाही तुमच्या शरीरात. हालेलुया. रिटर्न मध्ये, बायबल मध्ये, रिटर्न मध्ये त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा महिमा असा ध्वनी दुमदुमतो. जर त्याचं गौरव तुमच्या मध्ये आहे ना, कोणता आजार टिकेल मध्ये? हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, हे जेव्हा त्याचं मंदिर बनेल, अति पवित्र मंदिर बनेल, प्रत्येक आजाराला तुमच्या मधून जावं लागेल. हालेलुया. मला कळत नाही लोकांना काय झालेलं आहे दिवसांमध्ये. प्रत्येक रविवारी येतात, बाळक साहेब करा ना प्रार्थना. मी म्हणतो केली प्रार्थना, तरी मी करा ना. पण बाकीचे लोक राहून जातो, त्याचं काय? अरे प्रत्येक रविवारी येतो, करा प्रार्थना. बाळक साहेब करा प्रार्थना. चारही रविवार तेच तेच येऊन करा प्रार्थना, करा प्रार्थना, करा प्रार्थना. अहो करा ना प्रार्थना. प्रार्थना करायला मनाई नाहीये. प्रार्थना करायला मनाई नाहीये, पण तेच तेच. आणि तुझं शरीरच देवाचं मंदिर बनलं नाही. तुझं शरीर देवाचं मंदिर बनलं नाही तर तुझे काम तुझ्यापासून जर सुटत नाही, तुझे व्यसन जात नाही, तुझे शिव्या देण्याचा स्वभाव जात नाही, तुझं घाणेरड्या गोष्टी पाहणं जात नाही, लोकांची निंदा करणं जात नाही,
गाण्याने चिटचॅट करणं जात नाही, पिक्चरचे गाणे तोंडातून जात नाही, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी करणं जात नाही, आणि तू म्हणतो पाळक साहेब करा ना प्रार्थना. बरोबर ना? 4 रविवार पाळक साहेब. एक भाऊ आला, तुम्हाला पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. मला ठीक आहे, करतो प्रार्थना. टोपी घालून आला होता, कारण टोपी काढली, पाळकाला वाटलं केस गेलेले, त्याच्यासाठी प्रार्थना करा. त्यांनी प्रार्थना केली का देवा या भावाची इच्छा आहे, तारुण्यामध्ये त्याचे केस गेलेले आहे, तिला केस यावं म्हणून प्रार्थना करावी. त्यांनी पाळक साहेबाला मध्येच थांबवलं, नाही 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 नाही, ही विनंती नाहीये माझी. पाळक साहेब म्हणाले, अरे मला वाटलं तसं, तारुण्यामध्ये जर केस वगैरे गेले. नाही हो, तसं नाही झालं. मी एवढ्या लोकांकडून डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली का त्यांच्या हातामुळे माझ्या इथं टक्कलच पडलंय. केस गेले पाळक साहेब, पण गुण काही आला नाही. प्रेज द लॉर्ड. अरे मंदिर बनवा ना याला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ज्या दिवशी हे त्याचं मंदिर बनेल, मी तुम्हाला सांगतो त्याच्या मंदिरामध्ये महिमाच महिमा असेल, आणि कोणताच आजार जो आहे, कोणतंच बंधन समस्या त्यामध्ये टिकणार नाही. आमेन. 33.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता, 100% मनुष्य होता. मला सांगा, एका रिटन वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आजारी पडला होता? सांगा ना, पडला का कधी आजारी? का बरं नाही आजारी पडला? का नाही पडला? कारण की तो स्वतः देवाचं मंदिर होतं. हालेलुया. सिंपल आहे, सोपं आहे. मला त्या ठिकाणी घोळवण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. ऍज इट इज वचन क्लिअर सांगतो. कधी पडला आजारी प्रभू? मग तो प्रभू येशू ख्रिस्त आज कोणामध्ये राहतो? कोणामध्ये राहतो? अरे सांगा ना, तुमच्यामध्ये आहे प्रभू? आहे का? आहे का? तुम्ही आजारी का पडता? तुमच्या जीवनामध्ये समस्या काय? बायबल मध्ये लिहिलं त्याच्या मंदिरामध्ये सर्वत्र महिमाच राहते. हर्षध्वनी जो ध्वनी आहे तो दुमदुमतो. जर देवाचं मंदिर हे झालेलंच नाही, मी सांगतो हे मंदिर अजून देवाचं झालेलं नाहीये. का नाही झालं? मन नाही करत ना पाळक साहेब. थोडीशी मजा मारू द्या की, करू द्या की थोडीशी मजा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अरे ज्या दिवशी त्याचं मंदिर बनल, कस काय आजार टिकेल? आजार येतील, परीक्षा होईल, आजारांना जावं लागेल, अद्भुत साक्ष निर्माण होईल, देवाचं गौरव होईल. कधी माहित आहे का? मंदिर बनल तेव्हा. हालेलुया, हालेलुया. अरे असे लोक त्या ठिकाणी मी पाहिले, ज्यांच्या साक्ष मी ऐकल्या. पाळक साहेब लिव्हर खराब झालं, कस काय? दारू पिऊन. म्हटलं बर, मग प्रार्थना करा ना पाळक साहेब. रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे माझं काही खरं नाही, डॉक्टरने सांगितलं लिव्हर सडलं तुझं, आता तू काय जगत नाही. पाळक साहेब करा ना प्रार्थना. बिचारे पाळक लोक काय करणार? तुटलेलं मन घेऊन देवा, ह्याचे रिपोर्ट जे आलेले आहे ते बदलण्याची ताकद ठेवणारा तू परमेश्वर आहे. यहोवा राफा नावाचा आरोग्य देणारा तू परमेश्वर आहे. आणि तुझं वचन सांगतं की तू रिपोर्ट बदलणारा परमेश्वर आहे, तू एलोहिम परमेश्वर आहे. प्रार्थना केली, गड्याचे रिपोर्ट बदलले, लिव्हर एकदम नवीन आला ना त्याला. प्रेज द लॉर्ड. गड्याला रिपोर्ट आले, नवीन लिव्हर आलो, एकदम खुश झाला. 7 वर्ष कसे काढले देवाच्या उपस्थितीमध्ये काढले, आणि 7 वर्ष मस्त पैकी टिकला. पण 7व्या वर्षामध्ये काहीतरी घोटाळा झाला आणि दारू पिऊन बसला. काय झालं? 7 वर्ष देवाने सांभाळलं बरं का, खराब होतं लिव्हर,
खराब लिव्हरला देवबापाने काय केलं? नवीन बनवून टाकलं. प्रार्थना विश्वासाने नवीन झालं. पण नवीन झाल्यानंतर 7 वर्ष त्याने टिकला आणि 7व्या वर्षानंतर घोटाळा झाला आणि पठ्ठ्यानं काय केलं? दारू पिला. प्रेज द लॉर्ड. परत दारू प्यायला लागला. पाळक साहेबाला बोल, पाळक साहेब कसं करू, तुम्हाला काय सांगावं, आता मला कळत नाही पाळक साहेब. अरे बाबा काय झालं? लिव्हर खराब झालं पाळक साहेब. का बरं? हे थोडस मन अस्थिर होत म्हणून थोडीशी घेतली होती. काय होत? थोडस मन अस्थिर होत म्हणून काय घेतलं? थोडीशी घेतली. थोडी किती घेतली? पुरी बाटलीच संपवली. मन शांत नाही तुझं? बायबल वाच, प्रार्थना कर, विश्वासदारांसोबत संगती कर. मन शांत नव्हतं, दारू तुला शांत करणार आहे काय? प्रेज द लॉर्ड. मग तेच रडगाणं चालू होतं. परत करा प्रार्थना, बरं वाटत. परत पुढच्या आठवड्यात करा प्रार्थना, बरं वाटत. करा प्रार्थना, बरं वाटत. प्रेज द लॉर्ड. काय करू पाळत साहेब? 7 वर्ष देवाने सांभाळलं, देवाला काही वाटलं कसं नाही, परत मला आजारी पाडलं. अरे देवाने नाही पाडलं, देवाने आजारी पाडलं का? माणूस भयाने का नाही? जेव्हा सगळं चांगलं राहतं तेव्हा कोणाला म्हणतो मी केलं, मी केलं. थोडस काही वाईट झालं तर कोणी म्हणतं देवाने केलं, देवाने केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. तुमचे आजार त्या ठिकाणी तुमच्या आत्मिक स्थितीशी जुडलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूने जेव्हा आजारांना बरं केलं ना, तर बरं केल्यानंतर प्रभू त्यांना काय म्हणाला माहित आहे का? जा, यापुढे पाप करू नको. काय म्हणाल प्रभू? नाहीतर यापेक्षा मोठा आजार येईल. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने प्रार्थना केली ना, तर प्रभू मोठ्यातला मोठा चमत्कार करील. परंतु तो चमत्कार टिकण्यासाठी तुम्हाला प्रभू मध्ये टिकून राहावं लागेल, म्हणजे लागेलच. आमेन. तुम्हाला वाटत असेल मी रागात बोलतोय, वाटू द्या, मला माफ करा. प्रेज द लॉर्ड. किती दिवस मनधरणी करायची हो? 7 वर्ष दारू नाही पिला, 7 वर्षांनी दारू पिला, परत तेच रडगाणं. का पाळकाला दुसरे कामं नाही का? पाळकाला दुसरे काही कामं नाही का? आहे ना कामं. म्हणजे त्याने दारू प्यायचं, परत यायचं, पाळकाने प्रार्थना करायची, त्याने आजारी पडायचं, पाळकाने प्रार्थना करायची. दुसरे कामं नाही का? आहे ना, भरपूर काम आहे ना, सगळ्या जबाबदाऱ्या आहे ना, आहे का नाही? पण तरी देवापणे आम्हाला असा स्वभावने दिला, तरी सुद्धा आम्ही मोठ्या ओझ्याने त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि मी सांगतो प्रभू त्यांना आरोग्य देतो. पण याचा अर्थ नाही आम्ही पुन्हा त्या घाणीमध्ये जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही पक्की गोष्ट आहे बरं का, पक्की. रथपटावर कोरून लिहून ठेवा, हृदयावर कोरा लिहून टाका, मनावर बिंबवून टाका. ज्या दिवशी हे स्वतःला देवाचं मंदिर त्या ठिकाणी बनवाल, एकही आजार या शरीरामध्ये थांबणार नाही. आमेन. ज्या दिवशी स्वतः देवाचं मंदिर बनाल तेव्हाच. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो तुझ्या मंदिरात इंटरेस्ट नाहीये जर तुझे संतान आणि तूच जर माझा नाहीये तर. हालेलुया. प्रभू म्हणतो जर तू व तुझी संतान माझी आहे तरच हे मंदिर माझं, तरच मला तुझ्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, नाहीतर नाही. प्रेज द लॉर्ड. आता एक कायमचा उपाय सांगतो आणि संपवून टाकतो.
कायमचा उपाय जे आहे ना, कायमचा उपाय सांगतो आणि संपवतो. तुमच्या समस्यांचा जे काही आहे बघा, की तुमचे अर्पण देवाला स्वीकार व्हावे, तुम्ही स्वतः देवाला कबूल व्हावे, याचा एक उपाय सांगतो आणि काय करतो, संपवून टाकतो. बरोबर. रोमकरस पत्र 8 अध्यायाचे 31 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जर परमेश्वर आम्हाला अनुकूल आहे तर आम्हाला प्रतिकूल कोण. हिंदीमध्ये असं लिहिलेलं आहे, यदि परमेश्वर हमारी ओर है तो हमारा विरोधी कौन. If God is with us, who can be against us? Hallelujah. जर परमेश्वर आमच्या पक्षाचा आहे तर आमच्या विरोधी कोण आहे. म्हणा, जर परमेश्वर आमच्या सोबत आहे आम्हाला काय फरक पडतो. म्हणा ना शेजाऱ्याला, जर परमेश्वर आमच्या पक्षाचा, आपल्या पक्षाचा, म्हणा जर परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे. म्हणा शेजाऱ्याला विश्वासाने म्हणा, अरे पाहा त्यांच्याकडे, हे काय पाहा त्यांच्याकडे. म्हणा, जर परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे आपल्याला काय फरक पडतो. आमेन. हे शरीर देवाचं मंदिर आहे. हे शरीर देवाचं मंदिर आहे. पहिलं मंदिर आहे बरं काय. तुम्हाला माहिती आहे का, 3 मंदिर आहे तुमच्याकडे. तुझ्या मंदिरी पाय गळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. पहिलं मंदिर तुमचं शरीर, दुसरं मंदिर तुमचं घर, तिसरं मंदिर शारोन चर्च. पहिलं मंदिर तुम्ही स्वतः, दुसरं मंदिर तुमचं घर, तिसरं मंदिर शारोन चर्च. प्रेज द लॉर्ड. पहिलं मंदिर शिकले तुम्ही कोण आहात. या मंदिरात काय राहतं, महिमाच राहते, सर्वत्व आहे ना, सर्वत्व हा ध्वनी उमटतो, दुमदुमतो. प्रेज द लॉर्ड. दुसरं मंदिर तुमचं घर. या घरामध्ये इतक्या प्रार्थना करा, इतके उपास करा, इतके वचन वाचा, इतक्या आराधना करा, इतकं त्या ठिकाणी समर्पण करा, जो व्यक्ती तुमच्या घरामध्ये येईल ना तो बदलून जायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इतके उपास प्रार्थना करा घरामध्ये, इतके गुडघे त्या ठिकाणी टेकून देवाला समर्पण करा. दुष्टात्मा घरात आला ना टिकू शकणार नाही, एका झटक्यात मागे पडून जाईल. प्रेज द लॉर्ड. कितीही मोठा आजारी तुमच्या घरामध्ये येऊन बसू द्या त्याला. एवढं पवित्रता त्या ठिकाणी घरामध्ये मेंटेन करा, एवढं त्या ठिकाणी पवित्र वातावरण बनवा का एक आजारी व्यक्ती घरामध्ये येऊन बरा होऊन जाईल. एक पापी व्यक्ती तुमच्या घरामध्ये येऊन त्यांचं मन परिवर्तन होऊन तो आपलं जीवन प्रभूला देऊन जाईल. एवढ्या प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या घरात देवाचं गौरव करा. साधू सुंदर सिंगाचं घर जर तुम्ही पाहिलं, अजूनही लुधियाना पासून 10 त्या ठिकाणी किलोमीटरवर आहे. ते घरामध्ये जेव्हा देवाचे दास जेव्हा जातात, मी ते तुम्हाला सांगतो, त्या खिडकीमधून, ज्या खिडकीमधून देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने साधू सुंदर सिंगाला दर्शन दिलं होतं, जेव्हा साधू सुंदर सिंग आत्महत्या करायला चालले होते आणि त्यांनी लिहिलेलं आहे की आपल्या पत्त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं, या जगामध्ये जो खरा परमेश्वर असेल त्यांनी येऊन जर आज तुम्हाला भेटला नाही तर मी माझं जीवन संपवण्यासाठी जात आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार माझे आई वडील कोणी नसून तो परमेश्वर जो खरा आहे तोच असेल, कारण की तो मला त्या ठिकाणी दर्शन द्यायला आला. निघाला रेल्वे स्टेशन कडे. निघाल्याच्या अगोदर झालं, सॉरी निघाला नाही, लेटर लिहिलं, म्हणाल रात्री गाडी येते ना मी जाईल. रात्रीचा प्रहर होता, शांत होता. खिडकीतून एक आवाज आला, सुंदर. उठून बसला. एक आवाज आला, सुंदर मी येशू आहे, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. आजही तुम्ही जर त्या घरामध्ये गेले, त्या भिंतीला जर तुम्ही हात लावला, देवाची एक हेवी प्रेझेन्स आहे. काय देवाच्या दासांचा अनुभव ऐकला, ते तिथे गेले, त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली, त्यांचा घसा जड पडला, त्यांचे शब्द अडकायला लागले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. एवढी महान देवाची उपस्थिती तिथे आहे.
आपल्या घराला एवढा प्रार्थनांनी भरा, आपल्या घरामध्ये एवढे गुडघे टेकून अश्रू ढाळा, आपल्या घरामध्ये एवढं पवित्रतेने त्या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीला बदलून टाका की जो व्यक्ती तुमच्या घरामध्ये येईल त्याला देवाची उपस्थिती तुमच्या घरामध्ये जाईल. हालेलुया. कॅथरीन कुलमन देवाची श्रेष्ठ दासी झाली. आजही तिच्या कबरेवर जाऊन पहा, देवाची एक हेवी उपस्थिती आहे, एक महान उपस्थिती तिच्या कबरेवर आहे. बिली ग्रॅहम अंकल बायबल कॉलेजची सहल गेली, जॉन वेस्लीच्या घरामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले. जॉन वेस्लीच्या घरामध्ये त्यांनी सांगितलं, याच खोलीमध्ये जॉन वेस्ली गुडघे टेकून प्रार्थना करत होता. आणि त्यांनी पाहिलं, लेकरांनी पाहिलं, आनंदी झाले, सर्वजण निघाले, बसमध्ये बसल्यानंतर लेकरं बोलले, एक जण गायब आहे, कुठे गेला माहिती नाहीये. गेले तिथं शोधत गेले. ज्या खोलीमध्ये जॉन वेस्ली गुडघे टेकून प्रार्थना करत होता, त्याच खोलीमध्ये बिली ग्रॅहम अंकलनी गुडघे टेकले होते. आणि ते काय म्हणत होते की जे रिवायवलचे नाव संजीवन त्याच्या वेळेला तू आणलं प्रभू, आज पुन्हा घेऊन ये. आणि रेकॉर्डेड आहे, बिली ग्रॅहम ते देवाचे दास होते ज्यांनी तारणाचा मार्ग लोकांना सांगून करोडो लोकांचं तारण त्यांच्याद्वारे झालं. हालेलुया, हालेलुया. आपल्या घराचं वातावरण एवढं पवित्र बनवा, एवढा प्रार्थना करा की कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये येईल त्याच्या अंतःकरणाला चुटपुट लागेल आणि तो आपलं जीवन बदलून त्या ठिकाणी जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या घराला प्रार्थनेने, वचनाने, सहभागितेने, आत्मिक गीतांनी, पवित्रतेने इतके भरा की घरामध्ये कोणी जरी आलं तर त्या ठिकाणी देवाची उपस्थिती त्याला स्पर्श करेल आणि तो बदलून निराळा व्यक्ती होऊन जाईल. आमेन. हालेलुया, हालेलुया. पहिले मंदिर तुम्ही स्वतः, दुसरं मंदिर तुमचा परिवार, तिसरं मंदिर शारोन चर्च. प्रेज द लॉर्ड. आता मंडळीविषयी एक गोष्ट सांगतो आणि संपवतो. सांगू ना? 10 मिनिटं घेऊ का तुमचे? घेऊ का? 10 मिनिटच घेतो, 5च मिनिटं घेतो. घेऊ का 5 मिनिटं? देता ना? व्हेरी गुड. नाही म्हटले तरी घेतले असते. योहान 2 मध्ये, अरे काढू नका, उदाहरण आहे, एक रॅन्डम उदाहरण आहे. सगळ्यांना माहिती आहे ना, काना गावामध्ये प्रभूने प्राण्याचं द्राक्षरस केलं, सगळ्यांना माहिती आहे ना. कशाला काढता मग? वचन माहित नाही तुम्हाला? तिसऱ्या अध्यायामध्ये काय बरं? कोणाबरोबर संभाषण आहे? निकोदेम आहे का? आणि चौथ्या याच्यामध्ये शमरोनी स्त्री आहे, बरोबर का? बरोबर का? वारे वा, अरे वाचा रे त्याला. प्रेज द लॉर्ड. प्रभूने त्यांना सांगितलं, द्राक्षरस संपला. प्रभूने सांगितलं, रांजणात पाणी भरा. त्यांनी कसं भरलं? एक जग घेतला, डुबुक, बस झालं, हे घे प्रभू. असं भरलं का? कसं भरलं त्यांनी? काठोकाठ भरले. कसं भरलं? कसं भरलं? प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी कोणाकोणाला वाटतं बरं जीवनामध्ये बदल व्हावा? मला पहिले वाटतं माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद यावा. मला वाटतं माझ्या परिवारामध्ये त्या ठिकाणी समृद्धी भरभराट यावी. माझ्या परिवारामध्ये माझी गरिबी त्या श्रीमंतीत बदलून जावी. माझ्या जीवनामधले क्लेश, यातना त्या ठिकाणी आनंदात बदलावे जावे. माझे आजार आरोग्यामध्ये बदलून जावे. असं कोणाला वाटतं? हात करायला वर. तेव्हा ते पाठीमागून सगळ्यांनी केलेले, एवढंच वाटतं? सगळ्यांना वाटतं ना? तुम्ही तुला नाही वाटत? वाटतं ना? येस, वाटतं ना. एक गोष्ट मग मी तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. हे सगळं तुम्हाला जर वाटतं ना, तर या ठिकाणी योहान 2 मध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी झाली, एक सल्ला आहे बरं का. 2 योहान वर्तमान 2ऱ्या अध्यायामध्ये काय झालं? प्रभू येशूने काय केलं? सेवकांना सांगितलं, रांजण पाण्याने भरा. आणि सेवकांनी काय केलं? तोंडोतोंड भरलं, काठोकाठ भरलं. जर आशीर्वाद पाहिजे असेल ना, हे ऐका, सल्ला आहे. पहिलं मंदिर तुम्ही स्वतः, दुसरं मंदिर तुमचं घर, तिसरं मंदिर शारोन चर्च. आता चर्च मध्ये कुठलंही काम तुम्हाला न सांगता, चर्च मध्ये कुठलंही काम तुम्हाला न सांगता किंवा न देता जर दिसण्यात आलं, पास्टरनी तुम्हाला सांगितलंही नाही,
किंवा चर्च मधल्या एखाद्या एल्डर, जो वडीलधार आहे, त्याने तुम्हाला सांगितलेलं नाहीये, ते काम तुम्हाला दिलेलं असो अथवा नसो, जेव्हा देवाच्या घरामध्ये कोणतंही काम तुम्हाला दिसेल, मग ते काम असू द्या, अरे चर्च मध्ये कलर नाही या, चर्च मध्ये असणाऱ्या ज्या सतरंज्या आहेत त्या खराब आहेत बर का, अरे पुलपीट खराब झालेला आहे, अरे साऊंड सिस्टीम वर धूळ बसलेली आहे, खुर्च्यांवर धूळ बसलेली आहे, अरे बाहेरच्या अंगणामध्ये कचरा पडलेला आहे. मी पंजाबला गेलो होतो, त्यांच्या अंगणामध्ये चॉकलेट खातात, आपण चॉकलेट खातो ना, ते चॉकलेट मध्ये एक व्हाईट कलरचा छोटा काय म्हणतात कागद असतोय ना, तर लेकरं काय करतात, टाकतात. एवढे लेकरं आहे, आपल्यापेक्षा भरपूर लेकरं आहेत तिथं, चॉकलेट खातात, पण एक कागद तर तिथं दिसावा, एक कागद तर तिथं दिसावा. मी म्हणेल काही चर्च मधले जे लेकरं आहे, पहाटेच 5 वाजता उठून चर्चची सेवा करायला येतात. पंजाब मध्ये मी पाहिलं, मी मस्त, मला लवकर जाग यायची, तिथं झोपले भारी यायची. देवाच्या लोकांच्या घरामध्ये झोपाले भारी खरंय, इतरांच्या घरामध्ये, कारण की त्यांचं घरच देवाचं मंदिर नाही झालं ना, झोपाकच काय येतील. मग बाळक साहेब, तुम्हाला रातभर झोप नाही आली, तुमचं मंदिर नाही. बातों में पकडना चाहते हो, प्रेज द लॉर्ड. अरे झोपणे होऊन सुद्धा एवढा टवटवीत मी आहे, तर मग विचार करा देवाचं सामर्थ्य कसं असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजतंय? ते लेकरं 5ला उठायचे, झाडून घ्यायचे, पाणी मारायचे, सगळ्या गोष्टी इतक्या क्लीन करायचे. सगळं करून त्या ठिकाणी झाल्यानंतर ते काय करायचे माहितीये का, तिथे थांबायचे, प्रार्थना करायचे आणि आपल्या घरी जाऊन तयारी करून पुन्हा यायचे. मी म्हटलं वा बाई वा, कस काय देवबाप यांना आशीर्वाद देणार. आणि नंतर मला कळालं, ते लेकरं, ज्या मुलाला मी सकाळी पाहिलं, 3 महिन्यानंतर त्याचा मेसेज आला, पास्टर जी जय मसीह की. म्हटलं बोलो भाई क्या हाल है. ते म्हणे प्रभु के नाम को धन्यवाद देता हूँ, मेरी गवर्नमेंट की नौकरी लग गई. म्हटलं वाह. दुसऱ्याचा फोन आला, पास्टर जी प्रभु के नाम को धन्यवाद हो. म्हटलं क्या हुआ. कॅनडा में मेरा सिलेक्शन हो गया, विदेशामध्ये. प्रेज द लॉर्ड. ज्याचं घर नव्हतं तिथे जाऊन प्रार्थना केली, 2 माळ्याचं घर बांधून बसला वाटतं तो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मी म्हणेल, जेव्हा चर्चमध्ये तुम्ही येता, बघा चर्चमध्ये काय कमी आहे, बघा कुठे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी घाण दिसते आहे, कुठे कचरा दिसतो आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला त्या ठिकाणी यायचं आहे. प्रत्येक स्थितीमध्ये थोडासा कचरा दिसला, झाडू मारा, सेवा आहे. मला मागं त्या ठिकाणी कुणीतरी याच्यावर मी मागं सांगितलं होतं, ज्या हातामध्ये राजदंड नाही त्या हातात, ज्या हातात झाडू नाही त्या हातात राजदंड येत नाही. कुठे पाठवलं होतं ते, आहे ना, येस, तिने पाठवलं होतं. ते एक इमेज होती, हातामध्ये झाडू आहे आणि समोर राजदंड आहे हातामध्ये. राजदंड माहिती आहे ना, राज करतो तो, माहिती आहे ना. ज्या हातामध्ये झाडू येत नाही ना, त्या हातामध्ये राजदंड कधी येत नाही बरं का. आणि जाता ना, सविताताई येतात, भैया येतो, आनंद येतो, अर्पण येतो, करू पडते त्यांचं काम. वा बाई, असं कसं चालत. प्रेज द लॉर्ड. चर्च आपलं, लोक आपले, जागा आपली, सगळंच आपलं, असं कसं करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही पाळक साहेब ते करतात, ते करू द्या ना, आम्हाला काय करायचं. असो,
मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की जेव्हा देवाच्या घरामध्ये तुम्ही येता आणि जेव्हा देवाच्या घरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जेव्हा पाहता, या ठिकाणी जर तुम्हाला कचरा त्या ठिकाणी तुम्ही झाडून घेतायत ना, तर असं झाडा का नंतरच्याला त्या ठिकाणी एक कचरा सुद्धा दिसला नाही पाहिजे. येशूने म्हटले रांजण काठोकाठ भरा, असं म्हटलं होतं का त्यांना? काय म्हटलं होतं प्रभू? फक्त रांजण भरा. काठोकाठ भरून टाकले, असे भरून टाकले का नंतरच्याला जागाच नाही पाहिजे त्याच्यामध्ये भरायला. मग विचार करा, तुम्हाला जे काम इथं आल्यानंतर दिसतं, असं काही काम करा का तुमच्या नंतर त्याला चान्सच नाही पाहिजे का त्या ठिकाणी काही करता येईल. मग प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाच्या घरामध्ये काही असं करा का तुमच्या मागे कोणाला काही करण्याची जागाच उरली नाही पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर असं कराल 100% बदल होईल. 100% पाण्याचा द्राक्षरस होईल. 100% तुमची परिस्थिती बदलून जाईल. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचे बंधनं तुटतील, तुमची परिस्थिती बदलेल. आमेन. समजतंय का? आता थोड्या दिवसांमध्ये प्रभू नवीन चर्च बनवायला सुरुवात करेल. आमेन. ते देवाचं काम आहे, ते देवबाप करेल. प्रेज द लॉर्ड, आहे ना? मग आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, देवाच्या घराला काय द्यायचं आहे? बेस्ट द्यायचं आहे. थोडाफार कचरा दिसला याचा अर्थ असा नाही का त्याच्याकडे त्याला ओलांडून पुढे जायचं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं काही करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये असं साफसफाई करा, असं काही काम करा का नंतर येणाऱ्याला त्या ठिकाणी जागाच नाही राहिली पाहिजे काही करायची. प्रेज द लॉर्ड. मी काहींना सांगतो, झाडून घ्या. ते असे झाडतात. कसे झाडतात माहिती का? झाडू तर नाही म्हणा, झाडू घेतला, हे असे 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 झाडतात, हे पटापट झाडायचं, पटापट झाडायचं. म्हणजे त्याचा फुपाटा एवढा उडतो का जे साफ आहे ते बी खराब करून टाकते. काय का रागात झाडते. त्यांना पालकाने जर काही सांगितलं तर त्यांना लय राग येतो. अरे काम माझं थोडी आहे, तुम्ही नाही केलं तर मी करीन, सारे आशीर्वाद मीच बळकावून घेईल. प्रेज द लॉर्ड. मला लय आवडतं आशीर्वाद घ्यायला देवापासून, कारण की मी प्रभूला म्हणतो, प्रभू मी तुझा आहे. काय म्हणतो मी? प्रभू मी तुझा आहे. प्रभू म्हणतो तुझं जे असेल ते मग माझं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, असं काम करा देवाच्या घरामध्ये का मागं काही राहिलंच नाही पाहिजे. मग पहा, सारे आशीर्वाद तुमच्याच त्या ठिकाणी जवळ येतील. आमेन, हालेलुया. प्रभूच्या घरातली नीड तुमच्या सीड आहे. प्रभूच्या घरातली नीड तुमचं सीड आहे आणि तुमचं सीड तुमचे आशीर्वाद आहे. नाही समजलं ना? प्रभूच्या घरातली गरज तुमचं बीज आहे. प्रभूच्या घरातली गरज तुमचं बीज आहे. तुमचं बीज तुमचे आशीर्वाद आहे. हालेलुया. शेती करणाऱ्यांनो मला सांगा, शेती करणाऱ्यांनो मला सांगा, 5 किलो गहू शेतामध्ये पेरले आणि 5च किलो घेऊन आले. 5 किलो गहू शेतात पेरले आणि बाळक साहेब 5च किलो भेटले. बाळ किती सुंदर. बाळ साहेब 5 किलो. किती काय? मला तरी वाटतं जे पेरलं त्याच्यापेक्षा जास्तच आम्हाला मिळालं असेल. प्रेज द लॉर्ड. जर प्रभूच्या घरातली गरज आमचं बीज आहे तर आम्हाला पेरल्यानंतर तेवढंच मिळेल का? सांगा ना, किती मिळेल? प्रेज द लॉर्ड. पेरल्यानंतर आम्हाला तेवढंच नाही
नाही मिळालं जेवढं आम्ही पेरलं, आम्हाला तेवढ्या त्याच्यापेक्षा काही पटीने अधिक मिळालं. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला मन तयार करायचं आहे. म्हणा, मन तयार करायचं आहे. पैसे तर प्रभू देईल, पण मन तयार करा. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे? स्वसंतोषाने देणारा देवाला आवडतो. काय लिहिलेलं आहे? स्वसंतोषाने देणारा देवाला आवडतो. त्याच्या आधी काय लिहिलेलं आहे माहित आहे का? तो पेरणी करणाऱ्याला बीज पुरवतो. हालेलुया. काय लिहिलेलं आहे? तो पेरणी करणाऱ्याला बीज पुरवतो. लिहिलेलं आहे ना? मग मला सांगा, तुम्हाला पैसे गोळा करायला लावलेत का? मला सांगा, बोला बोला. पैसे गोळा करायला लावले का? पेरणी करणारे कोण? आता पेरणी कोणाला करायला लावली? आम्हाला लावली ना. मग पेरणी करणारे कोण आहे? म्हणा, पेरणी करणारे आम्ही ना. आता मला सांगा, पेरणी करणारे कोण आहे? विश्वासाने सांगा, पेरणी करणारे कोण? बीज कोण देणार आहे? कोण देणार आहे? मग अजून काय पाहिजे? मन. काय पाहिजे? बाकी काम कोणाचं आहे? देवाचं आहे. हालेलुया. अरे शोधा, त्या चर्चची मोठी गरज कोणती आहे? शोधा, आपल्या चर्चची मोठी गरज काय आहे? आणि त्या ठिकाणी घरी जाऊन म्हणा, प्रभू गुडघ्यावर या. प्रभू, ती गोष्ट मी दिलेली आहे, माझ्या परिवारातर्फे मी दिलेली आहे. पैसे नाही, काळजी करू नका, प्रार्थना करा. तो पेरणाऱ्याला बीज पुरवतो. बीज जर तो पुरवणार आहे, तुम्ही फक्त मन दाखवा. व्यवस्था करणार तो परमेश्वर आहे, तुमच्या जीवनाद्वारे कार्य करेल. हालेलुया. हालेलुया. अरे तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे. बेस्ट द्या प्रभूला, बेस्ट. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, पैसे नाही, हरकत नाही, पण बोलून या विश्वासाने, प्रभू ते देईल तुमच्यासाठी. पहिलं मंदिर तुम्ही स्वतः, दुसरं मंदिर तुमचं घर, तिसरं मंदिर शारोन चर्च. कायनाचं अर्पण का नाही स्वीकारलं? हाबेलाने त्याचं अर्पण का स्वीकारलं? कारण की हाबेल म्हणतो, प्रभू मी तुझा आहे. हालेलुया. काय पाहिजे देवाला? देवाला कोण पाहिजे? कोण पाहिजे देवाला? मग नंतर तुमचे अर्पण येतील ना. मग मला सांगा, जर तुम्ही स्वतः देवाचे झाले तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर काय काय देईल? हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, देवाला आमच्या अर्पणात नाही, आमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आम्ही पाहिजे त्याला. मी तुम्हाला सांगतो, आज हीच प्रार्थना करा की प्रभूला म्हणा की प्रभू मजवर अशी दया कर की मी तुला पसंती यावा, मी तुझा बनून जावा आणि युगानुयुग साठी तुझ्याच राज्यामध्ये वाटेकरी होऊन तुझा गौरव करणारा पात्र मी बनावं, अशी तू कृपा मजवर कर. आणि जेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी करेल, मी लिहून देतो, तुम्ही घेणारे नाही तर देणारे बना. हालेलुया. माहिती आहे आज मंडळी गरीब काय? कारण की ती देत नाही. जे लोक देवाच्या भांडरामध्ये दशम देत नाही त्यांना चोरटे म्हटलेलं आहे बरं. आणि हे जेवढी कमाई त्या ठिकाणी करतात ना, ही कमाई करता याच्यातला 10वा भाग शापित आहे. तो आपल्या घरामध्ये जर ठेवता, ते 10वा भाग, एक सडका कांदा घरामध्ये ठेवा, चांगल्या कांद्यांमध्ये काही दिवसांनी सारे कांदे सडल्याशिवाय राहणार नाही. शापित गोष्ट जर धना कमाईमध्ये ठेवतात ना, तर लिहून देतो, लिहून तुमची 90% कमाई खराब करेल. लोक म्हणतात काय काय खराब झालं, सारं तर भरपूर आहे. तुमच्या जीवनामध्ये कधी शांती नसेल, कधी तुमच्या जीवनामध्ये आनंद नसेल, कारण की तुम्ही देवाबरोबर इमानदार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाबेल म्हणतो, प्रभू मी तुझा आहे. प्रभू म्हणतो, तुझं सर्वस्व माझं. भरपूर गोष्टी आहे बोलायला.
देवबाप त्याच्या वेळेला सुचवेल. चला देवबाप वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद करू. जे प्रभू मेजामध्ये सहभागी होणार आहे ते आपल्या जागेवर उभं राहतील.